नमस्कार. आज आपण यापूर्वी सार्वजनिक आरोग्य विभागाने घेतलेला आरोग्य सेवकचा पेपर पाहणार आहोत. त्यातले टेक्निकल क्वेश्चन. प्रश्न क्रमांक 1 पहा. लसी शोक व्यवस्थापन सामान्यतः कशामध्ये सूचित केले जाते? लिम्फडेमा व्यवस्थापनावर प्रश्न आहे. ऑप्शन पहा, हत्ती रोग. नंबर 2 कोविड-19. नंबर 3 डेंग्यू. आणि क्वेश्चन नंबर 4 आहे मलेरिया. तर लिम्फडेमा व्यवस्थापन म्हटलं की आपल्याला समोर यायला पाहिजे हत्तीपाय किंवा हत्ती रोग. त्याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 हत्ती रोग. क्वेश्चन नंबर 2 पहा. खालीलपैकी कशाच्या संसर्गामध्ये रक्तात एचआयव्ही विरोधी अँटीबॉडीज आढळून येतात? प्रश्न जर नीट पाहिला तर आपल्याला कळतं एचआयव्ही विरोधी अँटीबॉडीज विचारल्या. ऑप्शन पहा, हेपेटायटिस डी, हेपेटायटिस सी, हेपेटायटिस ए, हेपेटायटिस बी. तर एचआयव्ही म्हणजे एचआयव्ही हेपेटायटिस ए व्हायरस. याच्या योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 हेपेटायटिस ए. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 3. WHO ने सुचवलेल्या मूळ ORS च्या एका पॅकेटमध्ये किती ग्राम सोडियम क्लोराईड असतं? वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने सुचवलेल्या ORS च्या पॅकेटमध्ये किती ग्राम सोडियम क्लोराईड असतं असा प्रश्न आहे. ऑप्शन पहा, एक नंबर 1.5 ग्राम, 3.5 ग्राम, 15 ग्राम आणि 20 ग्राम. योग्य उत्तर आहे 3.5 ग्राम. ऑप्शन नंबर 2. ORS चा फुल फॉर्म काय आहे तो कमेंट्स मध्ये सांगा. ऑप्शन नंबर 4 पहा. इंटेरिक फिवर म्हणजे आंत्रज्वर याच्यामध्ये दिसून येणारं एक सामान्य नैदानिक प्रगटन कोणते आहे? म्हणजे इंटेरिक फिवर मधलं आपल्याला साईन विचारलंय. ऑप्शन नंबर 1 घसा खवखवणे. ऑप्शन नंबर 2 केस गळणे. ऑप्शन नंबर 3 अतिसार. ऑप्शन नंबर 4 आहे झटका येणे. याचं योग्य उत्तर आहे अतिसार. इंटेरिक फिवर मध्ये काय आढळतं? अतिसार आढळतो. हेपेटायटिस ए कशामुळे उद्भवतो? ऑप्शन पहा, डीएनए व्हायरस, आरएनए व्हायरस, डीएनए जीवाणू आणि आरएनए विषाणू. तर हेपेटायटिस ए हा व्हायरस आहे. व्हायरसचे पहा 2 ऑप्शन आहे, 1 आणि 4. तर डीएनए विषाणू आहे का? नाही, हा आहे आरएनए विषाणू. ऑप्शन नंबर 4 आहे याचं योग्य उत्तर आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 6 पहा. खालीलपैकी कोणता रोग वगळता इतर सर्व जलजन्य विषाणूजन्य आहेत? म्हणजे वॉटरबॉर्न व्हायरल डिसीजेस विचारलेत आपल्याला. पहिला आहे टायफॉइड, पटकी. दुसरा आहे हेपेटायटिस सी, नंतर हेपेटायटिस ए, नंतर पोलिओ. याचे जर ऑप्शन पाहिले तर ऑप्शन नंबर 1 याचं योग्य उत्तर आहे पटकी. बाकीचे पहा, हेपेटायटिस सी हा व्हायरस आहे, हेपेटायटिस ए हा सुद्धा व्हायरसमुळे होणारा रोग आहे आणि पोलिओ हा सुद्धा पोलिओ व्हायरसमुळे होणारा आजार आहे. त्यामुळे योग्य उत्तर ऑप्शन नंबर 1 पटकी. नेक्स्ट क्वेश्चन पहा, क्वेश्चन नंबर 7. कशाचा संसर्ग टाळण्यासाठी अन्न योग्य प्रकारे हाताळण्याची जबाबदारी घेणे आवश्यक आहे? ऑप्शन पहा, 1 नंबर आहे कांजण्या, 2 नंबरचा ऑप्शन आहे विषमज्वर, 3 नंबरचा ऑप्शन आहे शीतज्वर आणि 4 नंबरचा ऑप्शन आहे गोवर. ऑप्शन जर पाहिले आपल्याला काय म्हटलंय, संसर्ग टाळण्यासाठी आणि अन्न योग्य प्रकारे हाताळण्यासाठी जबाबदारी. मग कांजण्या होईल का? कांजण्या व्हायरसमुळे होणारा आजार आहे. विषमज्वर याचं योग्य उत्तर आहे. क्वेश्चन नंबर 8 पहा. खालीलपैकी कोणता रोग हेल्मेंथिक जलजन्य रोग आहे? हेल्मेंथिक वॉटरबॉर्न डिसीज. ऑप्शन नंबर 1 विषमज्वर, ऑप्शन नंबर 2 हेपेटायटिस बी, ऑप्शन नंबर 3 हेपेटायटिस ए आणि ऑप्शन नंबर 4 आहे
जिआरडियासिस. याचं योग्य उत्तर आहे जिआरडियासिस. जिआरडियासिस हा एक जलजन्य हेल्मिंथिक रोग आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 9. कशाचे निर्मूलन करून पीतज्वराच्या प्रसारावर नियंत्रण साध्य करता येऊ शकते? आणि याचे ऑप्शन पहा. रोगवाहक वटवाघूळ, ऑप्शन 2 आहे रोगवाहक डास, ऑप्शन 3 आहे रोगवाहक साप आणि ऑप्शन 4 आहे रोगवाहक गोगलगाय. तर कशाचे निर्मूलन करून पीतज्वराच्या प्रसारावर नियंत्रण साध्य करता येऊ शकते? पीतज्वर म्हणजे येलो फिवर, आणि येलो फिवर कशामुळे होतो? हा होतो एडिस इजिप्टी या डासामुळे. मग ऑप्शन पैकी जर पाहिलं तर रोगवाहक आपल्याला डास, ऑप्शन नंबर 2 दिसते, रोगवाहक डास. याचं जर आपण नियंत्रण केलं तर या रोगावर नियंत्रण करता येऊ शकतं. याच्याविषयी जर आणखी माहिती पाहिली, येलो फिवरचा मुळे कोणतं अंग प्रभावी होतं, तर येलो फिवरमुळे यकृतावर परिणाम होतो. त्वचा आणि डोळे थोडे थोडे पिवळे दिसतात. नेक्स्ट क्वेश्चन पहा. क्वेश्चन नंबर 10. विषमज्वराचे निदान करण्यासाठी खालीलपैकी कोणत्या चाचण्या केल्या जातात? ऑप्शन नंबर 1 आहे शीख चाचणी, ऑप्शन नंबर 2 आहे विडाल चाचणी, ऑप्शन नंबर 3 आहे स्पुटम कल्चर, ऑप्शन नंबर 4 आहे मॅन्टॉक्स चाचणी. याचं योग्य उत्तर आहे विडाल टेस्ट. आता बाकीचे ऑप्शन जर पाहिले, शीख चाचणी दिलेली, तर ही शीख चाचणी डिप्थेरियामध्ये करतात. नंतर विडाल टेस्टचं आपण बघितलं विषमज्वर मध्ये करतात. स्पुटम कल्चर कशामध्ये करतात? स्पुटम कल्चर करतात टीबी मध्ये, निमोनियामध्ये, आणि काही वेळेस फंगल इन्फेक्शन जर झालं असेल लंग्स मध्ये तर त्यावेळेस स्पुटम कल्चर करतात. 4 नंबरचा ऑप्शन पहा, मॅन्टॉक्स चाचणी. मॅन्टॉक्स चाचणी ही काय होती? टीबी शोधण्यासाठी किंवा टीबीची टेस्ट होती. एक हाताला एक इंजेक्शन देतात आणि 48 तासानंतर 24 तासानंतर बघतात ते किती सुजले. नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन पहा. अॅक्यूट फ्लासिड पॅरालिसिस AFP यामध्ये रुग्णाचे निर्धारण होणे हे खालीलपैकी कोणत्या रोगाचे निदान करण्यासाठी सुवर्ण मानक मानले जाते? AFP कशामध्ये होतो? तर पोलिओमायलायटिस मध्ये. नेक्स्ट क्वेश्चन. बारा नंबरचा क्वेश्चन पहा. कीटकनाशकांची फवारणी, स्पेस ऍप्लिकेशन आणि वैयक्तिक संरक्षण यासारखे रोगप्रसारक प्रौढ डासांच्या विरोधी उपाय खालीलपैकी कोणत्या रोगावर नियंत्रण ठेवण्यासाठी वापरले जातात? आपले काय अँटी अडल्ट व्हेक्टर मेजर्स. ऑप्शन पहा कुष्ठरोग, 2 नंबरचा ऑप्शन आहे कोविड-19, 3 नंबरचा ऑप्शन आहे क्षयरोग आणि 4 नंबरचा ऑप्शन आहे मलेरिया. तर याचं योग्य उत्तर आहे मलेरिया. कीटकनाशकांची फवारणी म्हटली म्हणजे व्हेक्टर बॉर्न डिसीज जर तुम्ही याच्यामध्ये पाहिले तर कुष्ठरोग जीवाणूजन्य, कोविड-19 हा पण मच्छरामुळे होत नाही, क्षयरोग याच्याशी काही डासाचा संबंध नाही. या ऑप्शन नुसार जरी गेलं तरी मलेरियाचं योग्य उत्तर आहे. आणि मलेरिया कोणत्या डासाच्या चाव्यामुळे होतो? अॅनाफिलिस मॉस्किटोच्या. कधी कधी मलेरियावरचे कोणते औषध वापरले जातात असा सुद्धा प्रश्न विचारतात, तर ते कमेंट्स मध्ये उत्तर द्या त्याचं. नेक्स्ट क्वेश्चन. खालीलपैकी कोणत्या जीवाणूमुळे विषमज्वर होतो? ऑप्शन नंबर 1 आहे क्लॉस्ट्रिडियम वेल्ची, ऑप्शन नंबर 2 आहे क्लॉस्ट्रिडियम टिटॅनी, ऑप्शन नंबर 3 आहे साल्मोनेला टायफी आणि ऑप्शन नंबर 4 आहे व्हिब्रिओ कॉलर. याचं योग्य उत्तर आहे साल्मोनेला टायफी. विषमज्वर विचारला आपल्याला म्हणजे टायफॉइड विचारलाय, साल्मोनेला टायफी या जीवाणूमुळे होतो. या साल्मोनेला बद्दल अतिरिक्त माहिती सांगितली तर फक्त मानवामध्येच आढळतो आणि रॉड शेप जीवाणू असतो. कधी कधी विचारतात की रिंगर लॅक्टेट गंभीर रुग्णांना कोणत्या आजारामध्ये देतात?
ते व्हिब्रिओ कॉलरीमध्ये देतात. टायफॉइड मध्ये कोणती टेस्ट करतात? तर विडाल टेस्ट करतात. यापूर्वीच्या क्वेश्चन मध्ये आपण ते बघितलं. क्वेश्चन नंबर 14 पहा. हिमोरिक फीवर अँड शॉक सिंड्रोम आर कॉमन कॉम्प्लिकेशन ऑफ. ऑप्शन नंबर 1 नी पहा. ऑप्शन नंबर 2 कोविड-19. ऑप्शन नंबर 3 डेंग्यू. ऑप्शन नंबर 4 H1N1. तर हिमोरिक फीवर अँड शॉक सिंड्रोम हा आपल्याला डेंग्यू मध्ये आढळतो. हिमोरिक फीवर म्हणजे नेमकं काय होतं? यामध्ये रक्तस्राव होतो, 104 डिग्री सेल्सिअस फॅरेनहाइट पेक्षा जास्त ताप होतो, उच्च ताप म्हणतात, आणि शॉक येतो. डेंग्यू मध्ये हिमोरिक फीवर आणि शॉक सिंड्रोम होण्याची मुख्य कारणे असतात डेन 1 इन्फेक्शन आणि डेन 4 इन्फेक्शन मुळे होत असतं. ते एवढ्या डीप मध्ये कोणी विचारत नाही. आणि दुसरं कारण असतं प्लेटलेट्सची घटलेली संख्या. त्यामध्ये काय होतं, एकदम प्लेटलेट्स घटल्यामुळं रक्तवाहिन्या लीक होतात आणि त्यातून ब्लिडिंग होतं. नेक्स्ट क्वेश्चन 15 नंबरचा क्वेश्चन पहा. जनावरांच्या मूत्राने दूषित होऊ शकणाऱ्या गोड्या पाण्याचा स्पर्श टाळणे हे पुढीलपैकी कोणत्या रोगाचा संसर्ग रोखण्यासाठीचा एक महत्वाचा उपाय आहे? ऑप्शन नंबर 1 आहे हॅन्सनचा रोग. ऑप्शन नंबर 2 आहे क्षयरोग. ऑप्शन नंबर 3 आहे लेप्टोस्पायरोसिस. ऑप्शन नंबर 4 आहे जेई जापनीज मस्तिष्क शोथ. तर आपल्याला विचारलंय जनावरांच्या मूत्राने दूषित होणाऱ्या म्हणजे प्राणीजन्य आजार विचारलाय. प्राणीजन्य आजार याच्यात ऑप्शन मध्ये जर पाहिला तर एकच दिसतो आपल्याला 3 नंबरचा लेप्टोस्पायरोसिस. लेप्टोस्पायरोसिस या आजारालाच विल्सचा आजार म्हणून सुद्धा ओळखला जातो. आता जर आपण बाकीच्या ऑप्शनच्या अनालिसिस केलं तर हॅन्सनचा रोग आहे. हॅन्सनच्या रोगाला दुसरं नाव काय? कुष्ठरोग आहे. नंतर क्षयरोग हा टीबी. आणि जेई जो आहे हा काही जीवाणूमुळे होत नाही, हा विषाणूजन्य आजार आहे. क्युलेक्स डासाच्या चाव्यामुळे तो होत असतो. हा MPHW चा पेपर आहे. जवळपास 80 क्वेश्चन त्याच्यामध्ये येतात टेक्निकलचे, आणि आपण प्रत्येक पार्ट 15 क्वेश्चनचा घेतो. यानंतरचा नेक्स्ट पार्ट 15 क्वेश्चनचा विथ अनालिसिस येईल.